जामखेड तालुक्यातील मोहा गावच्या हद्दीत असणाऱ्या कला केंद्रास सर्व नागरिकांचा विरोध असताना हे केंद्र पुन्हा चालू करण्यास जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी परवानगी दिली असल्याने ती सर्व कला केंद्र त्वरित पुन्हा बंद करण्यात यावी यासाठी मोहा गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उपोषण करत जोपर्यंत सर्व केंद्र बंद होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असा निर्धार या ग्रामस्थांनी केलाय। जामखेड तालुक्यातील बीड रोडवरील मोहा या गावच्या हद्दीत असणारे रेणुका घुंगरू नटराज लक्ष्मी आणि स्वरराज ही कला केंद्रे बंद व्हावी यासाठी मोहा आणि पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं निदर्शने रास्ता रोको अथवा निवेदन देऊन गेल्या 6 महिन्यांपासून याला विरोध केला जात होता। याचा विचार करून जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या वतीनं या सर्व कला केंद्रांवर कारवाई करून ते काही काळ बंदही करण्यात आले होते। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कला केंद्र संचालकांनी पुन्हा प्रयत्न करून जिल्हाधिकारी अहमदनगर यांचा परवाना घेऊन पुन्हा नव्यानं सर्वच कला केंद्र चालू केले। यामुळे मोहा व पंचक्रोशीतील नागरिकांचा संताप अनावर झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा परवानगी का व कशी दिली यासाठी या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देऊन जामखेड तालुक्यातील मोहा या गावी महादेव मंदिरासमोर उपोषण चालू केलं असून जोपर्यंत ही सर्व कला केंद्र बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतलाय। शाळा थोडी लांब आहे, आमच्या मुली नाती शाळेत जातात, त्यांना त्रास होतो। असे पिऊन खाऊन लोक अशा बाटल्या वाटावर फुडीत येतं, परत अजून बाजूला बाटल्या फेकीत येतं। असं ह्याची काहीतरी सोय करा। आमच्या रानाची वाट आहे ती, आम्हाला रानात जावं लागतं तिकडं। कला केंद्राचा तरस आहे आम्हाला। आमच्या लेकी सुनांना रानात शेतात कामाला जावं लागतं। आडव्या तिडव्या दारू पिऊन गाड्या घालतात, उभे राहतात रोडवर। आमच्या लेकी सुना तरुण पुरी शेतात जायला भेटतात, कामावर जायला भेटतात। आम्हाला त्यांना एकट्यांना पाठवायची अपेक्षा नाही। मग कला केंद्राचा काहीतरी बंदोबस्त होईल का नाही होतोय ना आमच्या पुरीला। कसं काय करायचं, कशा शाळा शिकायच्या पुरी आमच्या। यांचा जी आहे ती तमाशा चालू आहे, पेताड खातड येतातच तिथं, गाड्या गोड्या येतातच तिथं। मग कसं आमचं कशा पुरी जगायच्या आता? आम्ही पुरींचं काय करायचं तुम्ही सांगा? आम्ही गरीब माणसापाशी एक तर पैसा नाही, दुष्काळ पडलाय, आणि आम्ही कशा पुरी जगायच्या? आणि ह्यांचे जे आहे ते आमच्या पुरी फार भेट येतात, आणि काय करायचं मग आम्ही? यांचं काय हे बंद व्हायना काय व्हायना? आतापर्यंत ग्रामस्थांनी वेगवेगळे असे आंदोलन केलेले आहेत। तसेच शासनाने त्यांना बंदची ऑर्डर दिलेली होती, पण जिल्हाधिकाऱ्यांनी आता कोणत्या विषयावर त्यांना चालू करण्याची ऑर्डर दिलेली आहे हे आम्हाला काही सांगता येत नाही। जोपर्यंत हे कला केंद्र बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे। आणि मी आमची शासनाला विनंती, प्रशासनाला विनंती आहे, याची लवकरात लवकर दखल घ्यावी। जर त्यांनी लवकरात लवकर दखल नाही घेतली तर सोमवारपासून आम्ही शाळा बंद ठेवणार आहोत। आम्ही या कला केंद्राच्या विरोधात बऱ्याच दिवसापासून झगडत आलो, 3-4 वर्षापासून। आणि कलेक्टरनी 2006च्या प्रमाणे कला केंद्र बंद केली होती, आणि परत त्यांना परवानगी दिली। असं करणं कलेक्टर साहेबासारख्या माणसाला सोबत नाही। काय गावाच्या विरोधात गावावर अन्याय केलाय कलेक्टरनी काय। आणि कला केंद्र लवकरात लवकर जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार बी नाही। जी कला केंद्र 5 आहेत ती सर्व बंद करावा। आम्ही ह्याच्या अगोदर रस्ता रोको आंदोलन केलं, साहेबांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिवारीत बंद करू। त्यांनी काही दिवस बंद बी केले। बंद केल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी परत त्यांना चालू करायला परवानगी दिली। साहेबांना लाज वाटली नाही जीवाला। आमच्या शाळात मुली जातात, पांडववाडी, हप्तेवाडी, रेडेवाडी, नाणेवाडी, तिथे हायस्कूल रस्त्याच्या कडाला ढोलक्या वाजवतात, त्रास होतो। जाता येता आमच्या आया बहिणी रस्त्याला खुरपीत असताना शेत जवळ खुरपी देत ज्वारी काढते, त्या ठिकाणी त्यांचा नांगा नाच बघायला मिळतो। ही गोष्टी सहन तरी कव्हर करायचा, शिवाय आमच्यावर अन्याय आहे। अन्याय एवढं सहन जर आम्ही करायचं म्हणलं तर काय करायचं? हे उपोषण जोपर्यंत आमचं चालूच राहील, जोवर कला केंद्र बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं अमर उपोषण चालूच राहील। आता तुम्हाला एकच मुद्दा बोलायचा, आमच्या मित्रांनी तर सर्व काही सांगितलेले जे काही घडलेलं आहे ते, परंतु तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू वाटतं की प्रशासन ज्या गोष्टीला सर्वोच्च मानतं की जिला ग्रामसभेचा अंतिम निर्णय मानला जातो, असं प्रशासन एक बाजूने मानतं की कुठलेही जरी आपल्याला एका ठराव करायचा असेल तर ते म्हणतं ग्रामसभेची तुमची मान्यता आहे का, तुमचं गाव एकत्र आहे का? तर ह्या संदर्भाने गावाने जवळजवळ 7 ते 8 ग्रामसभा
महिला ग्रामसभा, स्पेशल ग्रामसभा आणि हजारोच्या संख्येने महिलांनी आंदोलन एकटीवर रस्त्यावरती करून आणि त्याची दखल घेऊन कलेक्टर साहेबांनी कला केंद्र 5 ही बंद केले, आमचे जे मोहा ग्रामपंचायत हद्दीतले येतात. गावकऱ्यांना या गोष्टीचा आनंद झाला. परंतु 6 महिन्यांनी तेच कलेक्टर त्याच कला केंद्रांना परत फेर परमिशन देतात. म्हणजे हे कशाच्या आधारे दिलं? म्हणजे हे कलेक्टर साहेब आणि प्रशासन मिळून गावकऱ्यांचा अपमान करतात का? हे एक घटनेचा अपमान आहे की ज्या घटनेत असं त्यांनी लिहिलेलं होतं की ग्रामसभेचे अधिकार अंतिम राहतील तुमच्यासाठी की तुम्ही. प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर.